तनिष नाश्ता करून आला. चहा होता. काय होता? कांदे पोहे. आणि आज लवकर उठवला की लेट उठवलाय? लेट. आजचा टाइम काय होता? 6 वाजता उठले आम्ही. काल 3 वाजता उठून 4 वाजता चारायला घेतलेले. आज थोडे लेट उठले तर पुढे इंट्रो भेटेन तुम्हाला. आता इथे आता गडबडीत इंट्रो देत नाही. चला. पहिली निशाणी निघाली आहे आणि पालखी नाही आले अजून. ओ मच्छर लिस्टिक कोट आहे. गाडीत बसते कोण? ओ कशात भावांनो आणि बहिणींनो, आजचा दिवस आहे 3रा आणि पहिला निशाणी इथे थांबले का आता पालखी नाही आली आहे. आणि सर्वांच्या हातात बाटले दिसतात आहे. बाटले काय दिसतात आहे हातात? पाण्याची डोंगरातून जायचं म्हणून. तर आता इथून आता डोंगरातून 7 डोंगर पार करायचं आहे. तर दादा पहिल्यावाला दादा होतोय इथे आणि विषय कसा आहे बघा. आणि सूर्य आत्ताशी उगवतोय आणि पालखी नाही आली अजून. आणि पहिली निशाणी पर्यंत चालवले. पहिली निशाणी आणि ही बघा पालखी. ही पालखी आणि आता सुरुवात करणार डोंगरातून चालायला. हे आपण सोबतच चालू. जाऊन दे त्यांना. आपण आपला चालू. सुमितला नको रे देऊ तुम्ही. सर्वांच्या हातात बाटले दिसतात. आता डोंगरावर पाणी कोण वाटत येणार नाही पण पहिलेच बाटले दिलेले आहे हातात. 2-2, 3-3 आणि पालखी पुढेच गेली. बरीच पुढे गेले. आपण मागे राहिलो. तनिष आहे. तनिष मागे तो बघ. हो तनिषचा पाय एका लचकलेला. कोणचा पाय दुखत होता? कारण मी जेल लावला म्हणून थोडा बरा वाटलं त्याला. आई मावरी पण इथूनच गेलेली आग्रावरनं. आणि आग्रावची पालखी इथूनच जाते.
अरे मी या पार्टीला आलो नाही तर आपल्या फुलाव्यातून पण पार्टी निघते. बघू आता पुढच्याला सुट्टी भेटली तर फुलाव्याची पार्टी कव्हर करू. बघा कसं वाटतंय नजारा बघा एक नंबर. भेटू पुढे आता पार्टी जवळ गेल्यावर. इथे तर कवर करू नाही शकत पार्टी जवळ जात केली कवर. पार्टी जवळ आलेलो आहे आपण. पार्टी दिसतं काय तुम्हाला? आताशी एक डोंगर चाललोय आणि दम लागलाय मला. एका साईडला बघा खाली आहे म्हणजे खोल आहे आतमध्ये. तिथून वर चाललोय डोंगरावर. तिथून नाही मागून डोंगरावर चढलोय. आता दुसऱ्या डोंगरावर जाऊ. आणि सर्व शिस्तीप्रमाणे चालतात आहे सिंगर नाही घाई नाही काय. पार्कीमध्ये शिस्त मस्त वाटली मला. आणि ती शिस्त सर्व पार्की म्हणजे शिर्डीच्या 21 पदयात्रा दोन्ही पदयात्रांनी पालन करायला पाहिजे. मागे पण पब्लिक आहे. काय कडक व्ह्यू आहे वे. तर चालत का पुढे बघ. एक नंबर. असा अमोघ कुठे भेटणार नाही. पार्की दिसते काय? पहिली निशाणी तिथे थांबवले. आता पार्की मागे झालेली. मागे पण पब्लिक आपल्या. आप्पा वरती जरा. आप्पा आम्हाला पण घे रे. हे वाटतंय देवीचा स्थान आहे वाटतंय.
तिथे नको जाऊ. आणि अध्यक्ष बघा काय मस्ती करतात 30 रुपये. सर्व बसले आता. सर्व याची वाट बघतात. स्थान कसलंय हो स्थान पहिला एकविरीचा देऊळ होतो ते इथे. अच्छा. हो स्थान आहे. ही जागा देवीला काय आवडली नाही. मग ती इथून परत निघाली आणि गेली कारल्या डोंगराला. म्हणून आपली पालखी इथूनच जाते का? हा आणि इथे उतरवली जाते. अच्छा. पहिला मान्यता देतो. हा उतरवली जाते. हे बघा दादा ती मस्त माहिती दिलेली आहे. सर्व सावरी भेटली तिथे तसे तसे बसले. आणि अरे किरण सुरुवात कर. आता गाणे बिणे घेणार आहे आता इथे. आई माझी कोणाला पावले, आई माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली. बली कोली आलो काना गो आगरी आलो काना. आवली कोली आलो काना गो आगरी आलो काना. बली कोली आलो काना गो आगरावच्या घोड्यांना. आवली कोली आलो काना गो आगरावच्या कोल्यांना. आई तुझी लोणावल्याची वाट गो, आई तुझी लोणावल्याची वाटो. आई तुझी लोणावल्याची वाटो, आई तुझी लोणावल्याची वाटो. आई माझी लोणावल्याची वाट गो, लोणावल्याची वाट. आई तुझी लोणावल्याची वाट गो, लोणावल्याची वाट. आई तुझा गुल्लालो डोंगर गो, आई तुझा गुल्लालो डोंगर गो. आई तुझा गुल्लालो डोंगर गो, आई तुझा गुल्लालो डोंगर गो. आई तुझा गुल्लालो डोंगर गो, गुल्लालो डोंगर. आई तुझा गुल्लालो डोंगर गो, गुल्लालो डोंगर. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावले. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. पावली कोली आलो काना गो आगरावच्या कोड्यांना. आवली कोली आलो काना गो आगरावच्या लोकांना. तुझी आई माझी कोंबऱ्यावर बैसली गो, आई माझी कोंबऱ्यावर बैसले. आई माझी कोंबऱ्यावर बैसली गो, आई माझी कोंबऱ्यावर बैसली. आई माझी कोंबऱ्यावर बैसली गो, गोऱ्यावर बैसले. आई माझी कोंबड्यावर बैसली गो, कोंबड्यावर बैसली. आई माझी कोंबऱ्यानं बैसली गो, पालखीनं बैसले. आई माझी कोंबड्यावर बैसली गो, पालखीनं बैसली. आई तुला नवस काय काय बोलू गो, आई तुला नवस काय काय बोलो. आई तुला नवस काय काय बोलू गो, आई तुला नवस काय काय बोलू. आई तुला कोंबऱ्याचे धावण गो, बकऱ्याचे धावणे. आई तुला कोंबड्याच्या धावणी गो, बकऱ्याच्या धावणी. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावले. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. पावली कोली आलो काना गो आगरावच्या कोड्यांना. आवली कोली आलो काना गो आगरावच्या कोल्यांना. पावली कोली आलो काना गो आगरावच्या पालखीला. आवली कोली आलो काना गो आगरावच्या पालखीला. आगरावच्या पालखीचा हा मान ग, आगरावच्या पालखीचा हा मान. आगरावच्या पालखीचा मान गो, आगरावच्या पालखीचा मान. पालखीचा पहिलाच मान गो, पहिलाच मान ग. पालखीचा पहिला जो मान गो, पहिलाच मान. आई माझी
आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली पावली कोली या लोकांना गो वाघरावच्या कोळ्यांना पावली कोली या लोकांना गो वाघरावच्या कोळ्यांना पावली कोली या लोकांना गो वाघरावच्या पालखीला पावली कोली या लोकांना गो वाघरावच्या पालखीला आई माऊलीचा हे बघा हा स्थान होता पहिला देवीचा. हा देवीचा स्थान देवीला आवडला नाही म्हणून डायरेक्ट काढले डोंगराला गेले. तर दादाने माहिती दिली आणि यात पाणी पण आहे. दिसतंय की नाही काय माहिती दिसतंय की नाही. आणि इथे सर्व गार्डन चालू आहे. आणि इथे पालखी थांबवले. आणि या युट्यूबर आहे याच्या व्हिडिओत आलोय आम्ही त्याच्या चॅनल मध्ये आलोय आम्ही. गुलाबाचा मित्र झाला आता. इथे पण बसले इथे पण बसले. गाणे बघा गाणे. आणि ते आपले आता मित्र झालेले आहे. याचं नाव काय रिष्टीप आहे. याचा मच्छर आहे. आणि या दादाचं नाव तर लंगड्या. आणि मागे तो दादा चौद्या. अरे अजून 2 जण कुठे गेले. एक चकण्या कुठे गेले ते. आणि एक लॉली. ए भाऊ तुझं नाव काय. पक्या. आणि मागे बघा गाणे चालू आहे. माहित आहे बोललं यो मच्छर बस बस आहे मच्छर. आता तिथे गाणे बिणे बोलून झाले. पार्की निघाले. हा एक्सपिरियन्स कोणत्याच पदयात्रामधून भेटणार नाही. फक्त आग्रा गावाच्या पदयात्रा. तनिष कसं वाटतं. खाण्याचे वाटले तर सोबतच. तर दादा तो डोंगर कोणते अजून किती डोंगर पार करायचा. आता आपण 3रा डोंगर पार केला. अच्छा. तर तो डोंगर आपला शेवट डोंगर असणार नागखानी डोंगर. तो संपला आपण सगळ्याच्या इकडे जेवण करणार आणि शाळेच्या इकडे आराम करून पुन्हा आपल्या वाटेला निघणार. एक नंबर. इथे मध्ये थांबलेले 5-10 मिनिटं. केदार कुलाबा कुठं आहे तो. हा बघ आपली मंडळी आता वरक झालेली. ओळख झाली कालच पहिल्या दिवशीच झाली. गरिबांचा भेटला तिथं पोरगा. दादा जाम थकलेले म्हणून येत होते. म्हणून आम्ही मस्ती चालू झाली. बाकी आणि पहिली निशाणी आहे.
जावंदाचा झाड आहे. तोलतात आहे बघा मुलं. मागून आवाज येतो. पेरूचा झाड आहे. आणि पारखी बघा पुढे. आता भेटू पुढे जवळच्या स्पॉटला डायरेक्ट. आता अजून 2-3 डोंगर चढायचे. रस्त्याने पब्लिक बघा मागून येते. बघा याच रस्त्याने जातो. पार्टी पण याच रस्त्याने जाते. इथं आता थोडा स्टॉप घेतलाय का तर मुलं थकले. बावटा तिथे थांबलं म्हणजे पहिला निशाणी तिथे आहे आणि इथे पार्टी थांबवले. आपण बसलोय आणि मुलं येतात आहे. भेटू पुढे. थोडा थांबून आता चालायला घेतलेला आहे. आता ऊन पण आहे. अजून माणसं पार्टी सोबत घेऊन सांगते सगळ्यांना. रोप आहे काय पहिल्या दिवसापासून मला झाले. आता मस्ती बिस्ती चालू आहे. हे मच्छर कसा काय लिस्ट. हे लिबाम कुठे आहे? याचा दुसरा नाव काय आहे? टायसन. कुत्रा आहे ना तो. आपल्या इथे पण अजून एक स्टॉप घेतलेला आहे. इथे बघा यांची मस्ती चालू आहे. हे टायसन आणि इथे सर्व थांबले. सर्व थांबले आणि ती बघा पालखी. पहिला निशाणी तिथे. भावांनी आता डबल निघाले. हे आरामात आरामात. हे मच्छर उठ. चरे रिजबाम आम्हाला नेटवर्क नसेल. आज पोहोचू संध्याकाळी 6 वाजता. शेवटचा डोंगर उतरायचा आहे. थोडासा चढायचा आहे मग उतरायचं. सर्व एनर्जी मस्त भाऊ. पुढावर पुढं मगाशी बोललो ना त्या डोंगरावर चाललोय आता आपण. दम लागलाय. तनिष पुढे गेलाय. दिसतं काय? झाला आता संपत आलाय.
ऊन बघा किती कडक. डबर एकदा थांबलेलं आहे इथे सावली बघून पालखी थांबवली आहे. फायनली आता आपण लोणावळ्यात पोचत आहोत. 60 डोंगर पार केले आहे आणि पालखी समोर आहे. पहिली निशाणी पण पुढे आहे, एकदम पुढे नाही. तनिष डोंगर चढताना काय वाटलं तुला? चांगलं वाटलं, फाटली. आणि पाण्याची टाण किती लागली. आता आलोय, आता इथे थांबू. कुठे आपल्याला नाही माहिती कुठे थांबणार. इथे आपला नवीन वर्ष आहे. एकदाचे फायनली डोंगर झालेलं आहे आजच्या गावात आणि आजचा 3रा दिवस आहे. थोडा लेट झाला. पालखी आणि पहिले निशाणी गेली आहे पुढे, हरीच पुढे गेली आहे. अशी पालखीने पहिला झेंडा निघाला तर तशी पालखी पुढे गेली नाही आणि भाव रोग होतात ते आपल्याला आणि आईस्क्रीम खात चाललंय. बघा वेपर खातोय. आता पॅकेट आणायचे म्हणून जास्ती चालायचं नाही, 1-2 तास चालायचं. आता सध्या नाश्तापर्यंत 1 तास चालायचं, त्यानंतर 2 तास. चला भेटू पुढे. कशात पावसानं आणि मैशीनं मगाशी तुम्ही दुपारीच्या अगोदर बघितलं होती 60 डोंगर आपण पार केले. त्यानंतर जेवायला थांबलेले, त्यानंतर चालायला चालू केले. आता लोणावळा हायवे संपत आलं आहे. बघू शकतात पहिला निशाण आहे आणि पालखी पण सोबत आहे आणि हे आपले माणसं आहे मागे पण चालतात आहे. बघू शकतात. पुढे जाऊन बघूया आता जेवायला काय केलंय. दुपारच्याला माहेर घरी जायला आतमध्ये घुसलो, म्हणजे माहेर गावात घुसलोय आता आतमध्ये.
पार्टी पुढे आहे आणि आपण वेपर खात आलोय. वेपरच खातोय, कोणताच वेपरच आहे आणि तुमच्याशी बोलतोय. बाकी सर्व धावतात आहे आणि आपण वेपर खात चाललोय. हा थोडा मोठा ब्लॉक असेल तर थोडा समजून घ्या. आता सर्व कव्हर केलं मी. चला भेटू पुढे. तो तनेश फायनल आपण कुठे आलोय? कारले डोंगरावर. डोंगरावर नाही आलोय. काल भैरव देवस्थान. हे बघा माहेर घर आणि ते बँजो वाजतोच आहे. आताच्या हालतमध्ये नाही हो आपण. आम्ही काय नाही. हे बघा या धन्नाक धन्नाक. पालख्याने पहिला झेंडा पोचलेला आहे. आपण मागेच होतो आणि तो बघा काढले डोंगर दिसतोय आहे. जय. आणि सर्व उद्याची तयारी चालू आहे. लाईन लावा. जिंगडा जिंगडी रंगो रे. लाईन लावा. भावांनो फायनली 3 दिवसात पोचले. लाईट गेली म्हणजे माझ्या सिस्टम आहे फोनमध्ये. फास्ट हो बघा आता रूममध्ये जाऊया. रात्रीचा स्पॉट एकविरा थोडा काढोखात दिसत नसेल. आता माझ्या फोनमध्ये सिस्टम आहे 2 मिनिटाच्या वर टॉर्च ऑन नसते कॅमेऱ्याची. तर चला भेटू पुढे. तर भावाच पावसानं आणि बंशीनं आपण आता
पायथा मंदिराजवळ आहे 3 दिवसात येथे ते पण डोंगर चढून थोडा कॅमेरा ब्लर झाला असेल. पार्किंग गेली आतमध्ये पाणी पडायला. जाऊया आपण. हे टेम्पो बॉईस हे टेम्पो मधून का आलास? मग तेच ना, टेम्पो मधून आलाय. हे सर्व आपले आता मित्र झाले. काल टाकलं तुम्ही. ओ टेम्पो मधून येणाऱ्या पदयात्रेच्या मी पाण्याची सोय करत आहोत. ओ टेम्पो यात्री आय माऊलीचा